तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड करत शिवसेना फोडली तेव्हापासून ते सतत असं म्हणत आलेले आहेत की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेशी फारकत करत काँग्रेसची युती केली, जी शिवसेनेतल्या कट्टर शिवसैनिकांना नाही पटली आणि म्हणून आम्ही वेगळे झालो। त्यामुळे असं असताना शिंदेंची शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसची युती कशी करू शकते असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी मीरा भाईंदरमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। तो म्हणजे भाजपच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आहे। आता या नव्या राजकीय समीकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। आता हे नेमकं काय घडतंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत विरोधी पक्षात असलेले शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले। या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मिळून मीरा भाईंदर शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे। गुरुवारी या गटाची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे, ज्यात काँग्रेसच्या नगरसेवकाकडे या आघाडीचं गटनेते पद आहे। यामुळे राज्यात आणखीन एक राजकीय समीकरण अस्तित्वात आलंय। या युतीमुळे शिवसेनेला एक मोठा फायदा होणार आहे आणि तो म्हणजे या समीकरणामुळे शिवसेनेचा एक स्वीकृत सदस्य निवडला जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। पूर्वी स्वतंत्रपणे लढल्यास शिवसेनेला एकही स्वीकृत सदस्य मिळाला नसता, पण आता या आघाडीमुळे एकूण स्वीकृत सदस्यांची संख्या 9 वरून 16 होईल। त्यातून भाजपला 7 तर या आघाडीला 2 स्वीकृत सदस्य मिळतील आणि त्यातील एक शिवसेनेच्या वाट्याला येईल। याच दरम्यान कल्याण डोंबिवलीत शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय धक्का दिला होता। अगदी त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महापालिकेतही शिंदे सेनेने धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसची हात मिळवणी करून नवी आघाडी स्थापन केली आहे। वास्तविक या आघाडीमुळे महापालिकेतील सत्तेच्या गणितात कोणताही फरक पडणार नाहीये, तरी शिवसेनेच्या पदरात मात्र एक स्वीकृत नगरसेवक पद पडणार आहे। मीरा भाईंदर महापालिकेत 95 पैकी 78 जागा जिंकत भाजपने विक्रमी बहुमत मिळवलंय। मात्र शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 3च जागांवर समाधान मानावं लागलंय। तर दुसरीकडे मात्र काँग्रेसने 13 जागा जिंकून आपल्या कामगिरीत किंचित सुधारणा केली आहे। दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर गटाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होते। त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांकडे भाजप, काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्र नोंदणी करतील अशी अपेक्षा होती। मात्र स्वतंत्र नोंदणी केली असती तर शिंदेंच्या शिवसेनेला स्वीकृत नगरसेवकाची एकही जागा मिळणार नव्हती। म्हणजे सविस्तर समजून घ्यायचं झालं तर स्वीकृत सदस्यांची संख्या आता 5 वरून 9 झाली आहे। त्यामुळे तिन्ही पक्षांनी जर स्वतंत्र नोंदणी केली असती तर 9 पैकी भाजपचे 8 स्वीकृत सदस्य निवडून गेले असते आणि काँग्रेसचा 1 स्वीकृत नगरसेवक आला असता आणि यावेळी शिंदेंच्या शिवसेनेला मात्र काहीच मिळालं नसतं। मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने हात मिळवणी करत मीरा भाईंदर शहर विकास आघाडीची स्थापना केल्याने दोघांची एकत्रित संख्या आता 16 झाली। परिणामी स्वीकृत नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार आता भाजपचा 1 स्वीकृत नगरसेवक कमी होऊन त्यांचे 7 स्वीकृत नगरसेवक होतील आणि शिंदे सेना आणि काँग्रेस या आघाडीचे 2 स्वीकृत नगरसेवक होतील। त्यातील 1 स्वीकृत नगरसेवक शिवसेनेला मिळेल। त्याचबरोबर शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या युतीला स्पष्टपणे समर्थन दिलंय। आम्ही काँग्रेस सोबत गेलेलो नाही, दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येत स्वतंत्र आघाडी स्थापन केलेली आहे। विरोधी पक्षांची एकत्रित मतं भाजपापेक्षा कितीतरी अधिक आहे। भाजपला मिळालेल्या राक्षसी बहुमताचा वापर करून चुकीची कामं होऊ नयेत यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। मात्र ही युती शिंदे गटाच्या जुन्या भूमिकेशी विसंगत आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारधारेच्या नावाने उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर काँग्रेस सोबत युती करणं हे विरोधकांसाठी टीकेचा मुद्दा ठरू शकतो। एवढंच नाही तर तुम्हाला आठवत असेल निवडणुकीतही काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोप भाजपने केला होता। त्यामुळे या नव्या समीकरणाने राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही या आघाडीकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।